छत्रपती शिवरायांनी कपटी, जुलमी आणि स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्या ऐतिहासिक घटनेला 365 वर्ष लोटली। ती शिवकालीन वाघ नख ही लंडनच्या जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये गेली अनेक दशकं होती। ती पाहण्यासाठी लंडनला जाणं सर्वच शिवप्रेमींना शक्य नव्हतं। मात्र महाराष्ट्र सरकारनं विशेष MOU करून ती वाघनख महाराष्ट्रामध्ये परत आणलेली आहेत। पुढील काही काळ ती शिवप्रेमींना जवळून पाहता येतील। शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली। अशा पावन प्रसंगी 350 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास लाभलेली वाघनख साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आणि त्याचा अतिशय नयनरम्य सोहळा आज साताऱ्यामध्ये पार पडला। यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते। आपल्या भाषणामध्ये उदयनराजे नेमकं काय म्हणाले पाहूया। पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात। आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्याच बाबतीत मगाशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो। हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे, कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही। केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो। वाघनखांवरून शंका व्यक्त करणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतलाय। जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहिनूर हिरा बघतात आणि वाघनखा आवर्जून बघतात, पण तीच वाघनख सर्वसामान्यांना, शिवप्रेमींना बघायला मिळावीत म्हणून महाराष्ट्रामध्ये आणली तर टीका करतात। या वाघनखांपासून प्रेरणा घ्यायला हवी असंही अजित पवार म्हणाले। शेवटी नवीन पिढीला देखील इतिहास हा कळला पाहिजे। ते बघितल्यानंतर त्यांना देखील एक मनापासून समाधान त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे। अशा पद्धतीने हे वाघनख प्रेरणादायी अशा प्रकारची वाघनख आहे आणि यामधनं खास लंडनहून इथं आणून हे प्रदर्शनास ठेवण्यात आलेले आहे। माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढ्या सुंदर जगामध्ये जन्माला घातलेलं आहे, परंतु त्या जगातनं परत जायच्या आधी एकदा का होईना ती वाघनख जाऊन बघा, लांबनं बघा। आणि ज्या पद्धतीनं महाराजांनी त्या वाघनखाच्या मुळं त्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढला आणि एक इतिहास निर्माण झाला, ज्याचं देखील एक आपल्याला स्मरण त्या निमित्तानं होत असतं। केवळ सातारा नाही तर देशातला एक व्यक्ती, प्रत्येक शिवप्रेमी ही वाघनख पाहण्यासाठी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुळण्याची संधी या वाघनखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे। मगाशी शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका। आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे, उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा। हे असंच असेल तर, ते तसंच असेल तर, पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही आहे। या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता। स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं। हिंदवी स्वराज्य घडवणं हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्यास होता असं सांगत शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनख म्हणजे महाराष्ट्राची शान अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या या सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे। त्या अफजल खानाचा कोथळा काढला, ती वाघनख येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान, एक गौरव वाटला पाहिजे, एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली। परंतु
ठीक आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं, तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे. आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही. ही शिवकालीन वाघ नख जेव्हा आपल्या जवळच्या शहरात येतील तेव्हा वेळ काढून जरूर बघा. 0 अवरमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात सोमवारी 7:56 तोवर कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.